नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आय होप मस्त मजेतच असाल. तर ना आता आखाड महिना चालू आहे, तर सासूबाईंनी मस्त उडदाच्या डाळीचे वडे बनवलेले होते. तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकदम असे छान मस्त असे खुसखुशीत झालेले होते. तुमच्यासोबत नक्की शेअर करते मी. तर इथे ना उडदाची डाळ मी 2 फुलपात्र उडदाची डाळ भिजू घातलेली होती आणि ही कमीत कमी आपल्याला 2 ते 3 तासासाठी भिजत घालायची आहे. तर मी इथे 2-3 तासासाठी उडदाची डाळ भिजत घातलेली होती. आता इथे एकदम मस्त अशी भिजलेली आहे. त्यावरचं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता ती ना मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला इथे जिरं, आपल्याला चवीनुसार मिरच्या, त्यानंतर धनिया पावडर आणि त्यानंतर इथे आपल्याला लसूण. तर इथे मिक्सरमध्ये आता इथे आई बारीक करून घेत आहे. तर थोडं थोडं करून डाळमध्ये आपल्याला मिरच्या, लसूण वगैरे ते सगळं टाकून थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता वाटून घेत आहे आई. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आता वाटून झालेलं आहे आणि एकदम मस्त असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि जास्तही बारीक करायचं नाही, कारण की मग ते वडे जास्त गारा गारा लागता खायला. तर ती एकदम असं थोडं चरमरं करायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग इथे काय सगळं आता वाटण इथे आई बारीक करून घेत आहे. आता इथे सगळं वाटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता इथं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे सगळं ना वाटण मिक्स करून पूर्ण झालं होतं. त्यानंतर मग त्यामध्ये इथे पुदिन्याची पावडर टाकलेली आहे. तर इथे मी पुदिन्याची पावडर बनवून ठेवते, कारण की त्याने छान टेस्ट येते बनवून ठेवल्यावरती. तर मी ती पावडरच वापरते. त्यानंतर मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच वडे तळायला घेतले आहे आणि इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मस्त असे वडे तळायचे आहे. एकदम छान आणि एकदम मस्त असे खुसखुशीत आणि मऊसूत वडे आपले तयार होता. तर इथे लगेच इथे वडे बनवून घेत आहेत. तर तुम्ही कंटिन्यू राहा पुढे आणि रेसिपी नक्की ट्राय करा.
सगळे वडे तळून झाले आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त असे गोल गोल वडे तळून झालेले आहे. इतके छान आणि एकदम टेस्टी झाले होते. नक्की तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.